केंद्र सरकारने दिलेली Z+ सुरक्षा शरद पवार यांनी नाकारली आहे। केंद्र सरकारने शरद पवारांना ही Z+ सुरक्षा दिल्यानंतर गृह मंत्रालयाचे अधिकारी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि 15 अधिकाऱ्यांनी याबाबत शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर शरद पवार यांनी Z+ सुरक्षा घेण्यासाठी नकार दिल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांना केंद्र सरकारने गृह मंत्रालयातर्फे देण्यात येणारी Z+ सुरक्षा आता नाकारलेली आहे। आज शरद पवार यांच्या दिल्लीतल्या 6 जनपद या ठिकाणी पोलीस अधिकारी आलेले होते आणि मोठी चर्चा या ठिकाणी एक बैठक झाली। यामध्ये शरद पवार यांनी या बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्था नाकारलेली आहे। Z+ सुरक्षा शरद पवारांनी नाकारली। उर्वशी खोना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। उर्वशी, काही वेळापूर्वी आपण बातचीत केली आणि त्यावेळी हे पोलीस अधिकारी शरद पवारांबरोबर बैठकीसाठी आज चर्चा करत होते। बैठक झाली मात्र सुरक्षा व्यवस्था नाकारल्याचं कळतंय पवारांनी। काय नेमकं कारण आहे, काय कळतंय या बैठकीतून, काय बाहेर येतंय? आयडियली हे सेंट्रल ऑथॉरिटी कडून जे आहे ही डिप्लॉयमेंट केली जाते, तर त्याला नाकारणं म्हणजे त्यांनी स्वीकारलं नाहीये, कारण की ते हे सांगतायत की त्यांच्या पर्सनल लाईफ किंवा त्यांचा जो घर आहे त्यात अगर CRPF किंवा ही डिप्लॉयमेंट राहिली तर ते न्यूसन्स क्रिएट होणार, म्हणून त्यांनी त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या परिसरात 6 जनपद जो परिसर आहे त्याच्या आतमध्ये कोणतीही डिप्लॉयमेंट CRPFची नाही होणार असं त्यांना कळवलं आहे। ज्यांना घेऊन एजन्सीज हे सांगतात की ते वरती त्याची नोंद करावी लागेल, तर त्यांनी सांगितलं की करून घ्या। त्याच्याच बरोबर त्यांना हे डिप्लॉयमेंटमध्ये एक डिप्लॉयमेंट असते म्हणजे त्यांच्या कारमध्ये एक ऑफिशियल प्रेझेंट असणार, तर त्यांनी त्याच्यासाठी पण नकार दिलाय। मागे जो कॉन्वॉय असतो त्यात त्या गाड्या होऊ द्या, पण गाडीच्या आतमध्ये एकही ऑफिशियल त्यांनी स्वीकारलं नाहीये। बरोबरच घराच्या परिसराच्या आत एकही ऑफिशियल राहणार नाही, तर बाहेर जी डिप्लॉयमेंट आहे जी एकंदरीत व्यक्तिगत जीवनामध्ये कुठलाही यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी शरद पवारांनी सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।